मुंबईतील मालाडमध्ये काल कलश यात्रेदरम्यान तणाव निर्माण झाला होता। कलश यात्रेदरम्यान 2 तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोघांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। कालच्या राड्यानंतर हिंदुत्ववादी संघटना कुरार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। मॉब लिंचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी होते। सीपी स्मिता पाटील सध्या आमच्या सोबत आहे। मॅम, कुरारमध्ये जे घटना घडली होती त्याच्या काय अपडेट आहे आणि नक्की प्रकरण काय? कुरार पोलीस स्टेशन अंतर्गत काल एक स्कफल झालं होतं। एक गैरसमजामुळे त्या ठिकाणी भांडण झाले होते। त्या संदर्भामध्ये कुरार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं। त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। पुढील जे अनोळखी इसम आहेत त्यांना निष्पन्न करून पुढील कारवाई करीत आहोत। किती लोकांवर गुन्हा दाखल झाला, याच्यामध्ये किती? 9 ते 10 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये पुढील तपास चालू आहे। संदेश काय देणार लोकांना, कारण काय आता माहोल काय? कुरार पोलीस स्टेशनमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे। कुणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी स्थिती एकदम नियंत्रणात आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी।